येत्या 9 ऑगस्टला शेवटचं आणि सर्वात मोठं आंदोलन करणार। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंची आंदोलनाची हाक। मराठा आंदोलनाला येत्या 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण। जालन्यातील अंतरवाली सराटीतून जरांगेंचा पुन्हा एल्गार। आपल्याला 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं। मराठा बांधवांच्या 58 लाख नोंदी सापडल्यात, मात्र वारंवार सांगूनही सरकार कुणबी प्रमाणपत्र देत नाही। ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करावेत, मनोज जरांगेंचं आवाहन। 2 लाख नोंदी राज्यात सापडल्या। आपण सरकारला वारंवार सांगतो, तुमच्या सगळ्याच्या साक्षीने तुम्ही 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या। सरकार 58 लाखाचे प्रमाणपत्र देत नाही, म्हणून निर्णायक आंदोलन 29 ऑगस्टला करायचे आणि आजपासून त्याच्या कामात तुम्ही लागायचं। मराठा समाजाच्या स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली, मात्र तरीही मुख्यमंत्र्यांकडून मागणी मान्य नाही। 9 ओबीसी मंत्र्यांना मराठ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय का नको? मराठा समाजावर अन्याय का? जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। राज्यातील सर्व अभ्यासकांनी 16 ऑगस्टला अंतरवाली सराटीत यावं, मनोज जरांगेंचं आवाहन। मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सर्व अभ्यासकांनी येण्याची विनंती। सीजेपी प्रमुख अभिजित दिपके यांचा पुन्हा सरकारला इशारा। सरकार ऐकत नसेल तर पुन्हा आंदोलन करू, अभिजित दिपकेंचा इशारा। सरकार ये सब ना करे। ये बच्चे थे जो अपने भविष्य के लिए प्रोटेस्ट कर रहे थे, अपने फ्यूचर के लिए प्रोटेस्ट कर रहे थे, उनको कोई मज़ा नहीं आ रहा था। लाठियाँ खाई है 20 जुलाई को। अगर सरकार का उससे भी मन नहीं भरा है, अगर इतना सारा खून बहाकर भी सरकार का मन नहीं भरा है और वो बच्चों को ऐसे ही परेशान करती रही, तो हम फिर से सड़क पर उतरेंगे और जल्दी उतरेंगे। खासदार कंगना रनौतला कुणीही गांभीर्याने घेत नाही, सीजेपी प्रमुख अभिजित दिपकेंची टीका। जेन्झी गटार रस्त्याची कंगना रनौत यांनी केली होती टीका। कंगना रनौत ने भी जेन्जिस को उनको कौन सीरियसली लेता है? कंगना रनौत ने भी जेन्जिस को उनको कौन सीरियसली लेता है? कंगना रनौत ने भी जेन्जिस को उनको कौन सीरियसली लेता है? सीजेपी प्रमुख अभिजित दिपकेंचा सोशल मीडियावर ट्रेंड। बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने इंस्टाग्रामवर अभिजित दिपकेंना केलं फॉलो। अनेक सेलिब्रिटींचा सोशल मीडियावरून कॉकरोच जनता पार्टीलाही सपोर्ट। मुंबई महापालिकेमध्ये 6 महिन्यातच नव्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव। स्कॉर्पिओ सोयीच्या नसल्याचं ठरवत इनोवा क्रिस्टा गाड्या खरेदीचा प्रस्ताव। जानेवारीमध्येच मनपानं केली होती स्कॉर्पिओची खरेदी। नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे। आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला, आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे। महापालिकेच्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची मागणी। स्कॉर्पिओ गाड्यांचं मार्केट डाऊन करण्याचा डाव असल्याचा आरोप। यासाठीच तुम्हाला सत्ता दिली का, विचारला सवाल। आणि जो झाला असेल म्हणजे तो प्रस्ताव आला असेल तर आमच्या सगळ्यांच्या जे आम्ही आता ट्रस्टी म्हणून एक बॉडी आलोय, त्या बॉडीमध्ये आम्हाला माहिती होतं का? तेव्हाच का नाकारला? आता जी स्कॉर्पिओ कंपनी आहे तिचं मार्केट जर वरूनच डाऊन करायचं असेल, आज मुंबई महानगरपालिकेने नाकारलंय, तर सगळीकडे त्या महानगरपालिका नाकारतील आणि स्कॉर्पिओवाल्याला धडा देतील, असं काय राजकारण आहे का? भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप लावणार, पुणे महानगरपालिकेनं केलं जाहीर। भटक्या कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी महापालिकेचं 25 लाखांचं टेंडर। मुंबईच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 781 झाडं तोडायला मंजुरी। मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिली मंजुरी। यामध्ये 25 हेरिटेज वृक्षांचाही समावेश। मुंबईतील दादरच्या फुल मार्केट परिसरामध्ये महापालिकेची अतिक्रमण विरोधात कारवाई। फुलांचे क्रेट्स अक्षरशः जेसीबीनं तोडले। पालिकेच्या कारवाईमुळे फुल व्यावसायिक कमालीचे नाराज, नुकसान भरपाई देण्याची मागणी। दादरच्या फुल मार्केट परिसरात गोंधळ, महापालिकेकडून रस्त्यावर फुल विकणाऱ्या फुल विक्रेत्यांवर कारवाई। व्यापारी संघटना आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद, फुल व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान।
वर्धा तालुक्यातील झाडगावमध्ये सरपंचावर अविश्वास ठराव. जनतेनं दिला सरपंचांविरोधात कौल. सरपंच भांगडे यांना व्हावं लागलं पायउतार. अविश्वास ठरावाच्या बाजूनं 241 आणि विरोधात 165 मतं. अविश्वास ठराव एकूण मतदान 462 मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्यामध्ये एकूण अविश्वास ठरावाच्या बाजूने 241 मतं मिळालेली आहेत. तसेच अविश्वास ठरावाच्या विरुद्ध 165 मते मिळालेली आहेत आणि संपूर्ण 462 पैकी 56 अवैध मतदान झालेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बनावट डिग्री मिळत असल्याचा धक्कादायक आरोप. 3 लाख रुपये देऊन डिग्री मिळत असल्याचा रिक्षाचालक महेश कदम यांचा आरोप. मुलाची डिग्री आणण्यासाठी गेले असता पैसे मागितल्याचा आरोप. विद्यापीठ प्रशासनाकडून नेमली चौकशी समिती. गणेश मुकेकर भेटले असं तर त्यांनी मला 5-6 महिन्यानंतर परत या म्हणून सांगितलं होतं. आपण बघूया काय होतं. आता ॲडमिशन झालेले आहेत दोन्ही सगळे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्री हे तिन्ही पण तुम्हाला देतो. मग म्हणलं त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय द्यावं लागेल. तर ते म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला पे करावं लागतील. 3 वर्षाचं तुम्हाला एक संगत मिळून जाईल. तर म्हणलं नको, आम्हाला जराशी त्या डिग्रीमध्ये थोडंसं डाऊट वाटायला लागला. म्हणून मी आपल्या भीतीपोटी मागं सरकलो. म्हणलं मला नको करायचं आहे. मला जरा डाऊट यायला लागला थोडासा. तर सगळ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही RPI स्टाईलने लवकरच तिथं आंदोलन लावण्यात येईल. तर मी कुलगुरूंना एवढीच विनंती करतो की लवकर फास्ट ट्रॅकवरती या सगळ्या गोष्टी लागल्या पाहिजेत, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू. पूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन पेटवण्यात येईल. IIT मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या. हॉस्टेल क्रमांक 4 मध्ये द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन संपवलं जीवन. मटेरियल सायन्सच्या राजकुमार सांगवान यानं केली आत्महत्या. कर्जमाफीतील गोंधळावर माझानं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग. माझाच्या बातमीनंतर बँकांसोबत चर्चा. राज्य सरकार बँकांचा कर्जाचा भार उचलणार. बँकांसोबत झालेल्या बैठकीत सरकारनं केलं स्पष्ट. याच्यामध्ये वचने जे काही NPA खाते आहेत त्याचे जे रेशिओ आहे शासनची आणि बँकेचे ते ठरले गेले आहे. हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील रकमेमध्ये तफावत. राहुल कांबळे यांच्या नावावर 65,000चं कर्ज, त्यांना 20,893 रुपयांची कर्जमाफी. बँकेकडून कर्ज घेतलेलं होतं. त्या कर्ज मूळ रक्कम मी घेतलेली आहे 36,000 रुपये. कर्जमाफीच्या यादीमध्ये कर्ज दाखवून राहिले 20,000 रुपये मूळ रक्कम घेतलेली, माफ झालेलं. आणि रक्कम ज्यावेळेस बँकेत आलो तर बँकेत मॅनेजर दाखवून राहिले 66,800 रुपये. KYC आता करायची तर मग कशा पद्धतीची करावं, माफ कोणतं होईल. KYCला रक्कम दाखवायला 65,000 रुपये. अच्छा, हां, मग आता याच्यात KYC करावं तर कुठल्या पद्धतीची करावं. बीडमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत गोंधळ. जुनं कर्ज पुन्हा भरा तरच कर्जमाफी मिळणार. बँकांच्या शेतकऱ्यांना सूचना. तर 1,48,000 कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला 82,500 रुपयांची कर्जमाफी. कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहणार असल्याचा किसान सभेचा दावा. माफी नाही होत म्हणजे मला माझ्या कर्जाची. मी KYC करायला गेलो, माझी KYC बी करून घेतली नाही त्यांनी. KYC होत नाही म्हणजे तुमची कर्ज अगोदर भरा, तुमचं माफ होत नाही, कर्ज भरा म्हणले. मी म्हणलं सर गरीब माणसाचं कर्ज होईल म्हणले माफ, आणि नाही कर्ज माफ झालं बरोबर म्हणलं आपण. तोपर्यंत KYC करून घ्या. नाही होत म्हणजे KYC. मुंबईच्या सायन पनवेल महामार्गावरील मानखुर्द जंक्शनजवळ मद्यधुंद तरुणाची वाहतूक पोलिसांना मारहाण. वाहतूक कोंडी करणाऱ्या तरुणाला समजवण्यासाठी गेले होते पोलीस कर्मचारी. आरोपीला अटक. 2 दिवसांची पोलीस कोठडी. मुंबईतल्या असलफा परिसरातलं प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये चोरी. चोरट्यांनी दानपेटी पळवली. चोरीची घटना मंदिरातल्या CCTV कॅमेऱ्यात चित्रित. साकीनाका आणि घाटकोपर पोलिसांकडून तपास सुरू. बारामती तालुक्यातल्या पणदरेमध्ये बँक ऑफ इंडियाचे ATM फोडून चोरी. 2 ते 2.5 लाख रुपये चोरल्याचा प्राथमिक अंदाज. चोरीचा गुन्हा दाखल. अन्न आणि औषध प्रशासन ॲक्शन मोडवर. 24 जुलै ते 27 जुलै दरम्यान FDA कडून राज्यभर 81 हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि धाब्यांची तपासणी. तपासणीमध्ये 11 आस्थापनांचे परवाने निलंबित, तर 12 आस्थापनांना सुधारणा नोटीस. नाशिकच्या मालेगावमध्ये बेकायदेशीर गोळ्यांची विक्री. कारवाईमध्ये 3,000 अल्परा झोलॅम गोळ्यांसह 34,000चा मुद्देमाल जप्त. आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.
वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून वाहन चोरीच्या 3 गुन्ह्यांचा छडा. दुसऱ्या वाहनाच्या तपासादरम्यान छडा. चोरी प्रकरणी 3 आरोपींना अटक. 5,81,000चा मुद्देमाल जप्त. साताऱ्यामध्ये भुईज पोलिसांची धडाकेबाज कारवाई. जनावरं चोरी करणाऱ्या पिकअप गँगला केलं जेरबंद. तिघांना अटक. वाई तालुक्यातल्या कवठे, ओझरडे, खडकी आणि कुडाळ परिसरातल्या शेतकऱ्यांच्या गोठ्यातून चोरली होती जनावरं. बेंदूर सणाच्या दिवशी केलेल्या या कारवाईचं शेतकऱ्यांकडून कौतुक. रायगडमधल्या नेरळ परिसरात रायगड जिल्हा परिषद शाळेतल्या वर्ग खोल्यांना गळती. नव्यानं ही इमारत बांधण्यात आली आहे. इमारतीच्या कामाच्या दर्जाबाबत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित. हळदीला भाव नसल्यामुळे नांदेडमधील शेतकरी आक्रमक. हळदीला भाव नसल्यामुळे लिलाव पाडले बंद. नांदेड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या. भंडाऱ्यातल्या सुंदरी गावातील 10 एकरांचा मालगुजारी तलाव फुटल्यामुळे मासे गेले वाहून. मासेमारी करणाऱ्या बांधवांवर उपासमारीची वेळ. तर परिसरातल्या शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान. भरपाईची मागणी. बीडमधून जाणाऱ्या अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर 5 वर्षांपासून मोठे खड्डे. महामार्गावर 2 ठिकाणी खड्डे असल्यामुळे प्रवाशांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास. पावसामुळे टिटवाळा गोवली रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. महिला मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना खड्ड्यामध्ये अडकली स्कूटी. खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक. विरारमधल्या अर्नाळ्यामध्ये मनोरुग्ण महिलेची दहशत. पर्यटक आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. कौटुंबिक अपघातामुळे मनोरुग्ण झालेल्या महिलेला उपचारांची गरज असल्याचं स्थानिकांकडून व्यक्त. सांगलीतल्या नरसोबावाडीतील दत्त मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी. दुसरीकडे सभामंडपामध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरलं. भाविकांनी खबरदारी घेऊनच दर्शन घ्यावं. मंदिर प्रशासनाचं आवाहन. गुरुपौर्णिमेनिमित्त साई भक्तांकडून सुवर्ण दानाचा ओघ कायम. मुंबईतील साई भक्ताकडून 300 ग्रॅम वजनाचा आकर्षक सोन्याचा हार साईचरणी अर्पण. आकर्षक रचना आणि सुंदर नक्षीकाम केलेल्या हाराची किंमत 47 लाख रुपये. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी. राज्यासह इतर राज्यातल्या पालख्या देखील मोठ्या संख्येनं दाखल. शिर्डीमध्ये 3 दिवस सुरू राहणार गुरुपौर्णिमेचा उत्सव. आज सकाळी साईबाबांच्या पायांचं विधिवत पूजन. गुरुपौर्णिमेनिमित्त अमरावतीतल्या श्री गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीनं लाडू साहित्य समर्पण महायज्ञाचं आयोजन. 100 क्विंटलहून अधिक प्रसादाचं साहित्य शेगावसाठी रवाना. गुरुपौर्णिमेनिमित्त दूरवरून शिष्य गुरूंच्या दर्शनासाठी. भंडाऱ्यातही प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोगाव मेंढा इथं मोठी गर्दी. नागपूर, वर्धा, चंद्रपूरमधून हे शिष्य पायी प्रवास करून दाखल. भंडाऱ्यातील बहिरंगेश्वर मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा. मंदिरामध्ये सामूहिक हवन सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. दत्ताचं जन्मस्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातल्या कारंजमधल्या श्री श्री नृसिंह सरस्वती मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची सकाळपासून रीघ. राज्यभरातून भाविक गुरुचरणी नतमस्तक होण्यासाठी हजर. गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावमधील गजानन मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. राज्यासह देशभरातून हजारो भाविक शेगावमध्ये दाखल. मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या रांगा. गुरुपौर्णिमेनिमित्त अर्धपीठ असलेल्या नाशिकमधल्या सप्तशृंग गडावर भाविकांची गर्दी. आदिमायेच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची आरास. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रसिद्ध माणगाव दत्त मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. मंदिरामध्ये विधिवत पूजा. टेंबेस्वामी महाराजांच्या जन्मस्थळी अभिषेक आणि पूजा. महर्षी व्यासपूजेचंही आयोजन. मुंबईतील दादरच्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये भाविकांची रीघ. पहाटेपासून मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा.